जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 9 समास 7. विकल्प निरसन. याचं नावाप्रमाणे याच्यात विकल्प बरेच आहेत आणि त्या सगळ्यांचं निरसन इथे समर्थ आपल्याला करून देतात. परमार्थामध्ये अनेक प्रकारचे विकल्प आणि संकल्प उठत राहतात आणि ह्या संकल्प विकल्पाला योग्य दिशा देऊन, योग्य वळण देऊन, त्यांचं योग्य त्या प्रकारे निरसन करूनच साधक पुढे समर्थांना किंवा आपल्या सद्गुरूंना अपेक्षित ठिकाणी, स्थळी योग्यरित्या पोचतो. चिंतन करायला घेतल्यानंतरच विकल्प येतात. ज्याने चिंतन करायला घेतलंच नाही त्याला विकल्पच येणार नाहीत, कारण त्याचा प्रारंभ म्हणजे श्री गणेशच झालेला नाहीये. पण आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे दासबोधाचा विचार करत असताना शिष्यास समर्थ नानाविध संकल्पना समजावून सांगतच पुढे आलेले आहेत आणि ह्याचा विचार शिष्याच्या अंतःकरणावर खोलवर रुजत आहे आणि तो रुजत असणारा असा विचारामुळेच त्याला हे विकल्प आता पडलेले आहेत. काय काय विकल्प पडलेले आहेत? समर्थ ते म्हणतात, त्याला पहिला प्रश्न पडला. काय पडला पहिला प्रश्न? आधी स्थूळ आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता. अंतःकरण हे सूक्ष्म आहे. मग आधी ते सूक्ष्म निर्माण झालं का अंतःकरण ज्या देहाच्या आधारे राहतं ते स्थूल आधी निर्माण झालं? जर समजा स्थूलच नसेल तर सूक्ष्म राहील कुठे? जर देहच नाही तर हे अंतःकरण देहाच्या आधाराने राहतं तर ते राहणारच नाही. इथे म्हणतात, शिष्य विचारतो, इथे विकल्प आहे, ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहील अंतःकरण? ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. असं समर्थ सुद्धा म्हणतात. याचं उत्तर ऐका. समर्थ उदाहरण देतात. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे, जीव करती लहान थोरे शक्तीनुसार. नाना प्रकारची घरं जीव निर्माण करतात, नाही का? पक्षी आपण बघतो, ती घरटी निर्माण करतात. कोणासाठी? जे जन्माला येणार आहेत त्यांना राहण्यासाठीची ठिकाणं म्हणजे ती घरटी असतात आणि त्या घरट्यामध्ये ती अंडी घालतात आणि मग त्याच्यातनं जीव निर्माण होतो. म्हणजे ते पक्षी जो असेल तो त्याप्रमाणे तो पुढे उद्भवतो. आता हे जसं उदाहरण दिलंय, शंख सिंपी घोला कवडे, आधी त्यांचे घर घडे, किंवा आधी निर्माण केले, हे तुम्ही ऐका. आधी प्राणी ते होती. त्याचं लगेच समर्थ उत्तर देतात, शंख शिंपी हे सगळी घरं आहेत प्रत्यक्षात, त्या प्राण्यांची राहण्याची ठिकाणं आहेत. आणि ती आधी निर्माण होतात का प्राणी आधी निर्माण होतात? तर समर्थ म्हणतात, आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती सांगणे न लगे. हे सांगायलाच नको. आधी प्राणी मग त्यांची घर, हे निश्चित आहे. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूल होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न फिटला श्रोतयांचा. हा पहिला अनुमान निरसन केलं. समर्थ म्हणतात, आधी पहिले सूक्ष्म आणि स्थूल त्याच्यानंतर. आणि सृष्टीमध्ये देखील सूक्ष्म आधी निर्माण होतो. मला विचार आधी येतो आणि मग माझ्या स्थूल शरीरात मार्फत ती क्रिया घडवून आणली जाते. म्हणजे आधी सूक्ष्म मग स्थूल. हा सृष्टीचा नियम आहे. जर असं असेल तरी हे प्रकृतीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे. ब्रह्मास ज्यास, आता त्याचा लगेच पुढचं त्याला आशंका पडलेली आहे. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक, जन्ममृत्याचा विवेक मज निरोपावा. जी मला अजून एक आठवलं, असा शिष्य आपल्या गुरूंना विचारतो. जन्म आणि मृत्यू याचा विवेक मला सांगा. ब्रह्मा जन्मास कोणे घातले, कोण जन्मास घालितो आणि मागुता कोण जन्म घेतो, हे प्रत्या कैसे येतो कोण्या प्रकारे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करतो, रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती. ब्रह्म निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि रुद्र जो आहे तो सगळ्यांचा संहार करतो, असं सगळीकडे सांगतात. पण
शिष्याला आता प्रश्न पडलाय, ब्रह्माला कोणी जन्माला घातलं, विष्णूचं पालन कोण करतंय आणि रुद्राचा शेवटी संहार कोण करतो? फार महत्वाचा प्रश्न आहे हा. जर समजा ब्रह्मा जन्माला घालतो, तर ब्रह्माला जन्माला घालणारा कोणतरी आहे. विष्णू सगळ्यांचं पालन करतो आहे, तर विष्णूचा प्रतिपाळ करणारा कोणीतरी असला पाहिजे. तो कोण आहे? जर रुद्र हा संहारक आहे, तर शेवटी सगळंच जातं, तर रुद्राचा देखील संहार करता कोणतरी असला पाहिजे. त्याच्याशिवाय सगळंच जातं असं घडणार नाहीये. आणि ही महत्वाची आशंका आहे. नक्की ही तिघ जण जी सृष्टीची निर्माते, पालन करते आणि संहार करते असे जे आहेत, त्यांचा कोणतरी पालन करता, सांभाळ करता, निर्माण करता आणि संहार करणारा असा कोणीतरी मागे असला पाहिजे. म्हणजे मूळ देह, मूळ देव जो आहे तो या तिघांच्याही पलीकडे असला पाहिजे, जो हे सगळं कार्य करतोय किंवा या तिघांच्या मार्फत या सृष्टीचं कार्य करवतोय असं निश्चित असलं पाहिजे. समर्थ म्हणतात, आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. एकात एक प्रश्नातनं नवीन प्रश्न निर्माण होतोय. जर समजा तसं असेल, तर या तिघांपेक्षाही सूक्ष्म कोणतरी आहे. मग ते काय आहे? मग जन्म नक्की घेतो कोण? ब्रह्मदेव जन्माला घालतो सगळ्यांना, तर तो जो जन्माला घालतोय तो जन्म घेणारा कोण आहे? आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखणं आणि संचिताचे लक्षण तेही निरोपावे. आता मला संचित म्हणजे काय तेही सांगा. जो जन्माला घालतोय म्हणजे जो घातल्यानंतर जो जन्म घेतोय तो कोण आहे तेही मला सांगा. पुण्याचे कैसे रूप, पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता? पुण्य नक्की काय आणि पाप नक्की काय, आणि त्या दोन्ही शब्दांचा आक्षेप म्हणजे त्याच्यामध्ये फरक करणारा, नक्की पुण्य म्हणजे हे आणि नक्की पाप म्हणजे हे ठरवणारा कोण आहे? थोडक्यात जन्माला घालणारा, पाप पुण्य ठरवणारा, जन्म घेणारा, हे सगळ्याचा पालन करणारा असा कोण आहे? हे काही न निय अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परिते पाहता दिसेना ना धरता नाहीये. हे सगळं मला काही कळत नाही प्रभो, मला हे काही कळत नाहीये. जन्माला घालतं कोणतरी हे कळलं, जन्म घेतय काय हे कळत नाही, आणि जन्माला जो घालतोय त्याला जन्माला घालणारा कोण आहे हेही कळत नाहीये. आता म्हणतात वासना जन्माला घेते, म्हणजे वासना आहे ती ह्या जन्माचं मूळ आहे. मग ती वासना दिसते कुठे? जन्म घेताना वासना दिसत नाहीये, आणि ती माझ्या या स्थूळ देहाने तर अजिबात दिसणार नाहीये, कारण ती सूक्ष्म आहे. हेच समर्थांना प्रश्न विचारतायत. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. हे सगळं स्मरण मात्र आहे, हे सगळं यंत्र आहे, ते स्मरणाच्या मार्फत, त्या विकल्पाच्या मार्फत आहे. आता ह्याचा मला काहीतरी बोध होईना, तरी हे पाहता दिसेना, ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले, कोणास कोण जन्मविले, कोण्या प्रकारे, कोणाला कोण जन्माला नक्की घालतो हे मला कळत नाही. समर्थ म्हणतात, कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. जर ज्ञानाच्या मताने आपण असा विचार केला की कोणाला जन्मच नाहीये, प्रत्यक्ष आपल्याला दिसतंय हे खरं आहे, पण ज्ञानाच्या मताने कोणाला जन्म पण नाहीये. जर कोणाला जन्म पण नाही, तर सत्संग हवाय कशाला? मग ज्ञानाच्या संगतीमध्ये, म्हणजे जो ज्ञाता आहे, जो संत आहे, ऋषीमुनी आहेत, त्यांच्या संगतीचा उपयोग तरी काय? मग जर समजा हे काही होतच नसेल तर? हे सगळेच्या सगळे असे विचित्र प्रश्न त्याला पडलेले आहेत. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मध्येची हे झाले स्मरण, अंतर्यामी अंतःकरण जाणती कळा. सावध आहे तो स्मरण. समर्थ म्हणतात, सावध जोपर्यंत आहोत तोपर्यंत स्मरण आहे. बेसावध झालो, विस्मरणात गेलो की कशाचं स्मरण राहत नाही. विस्मरण पडता मरण पावती प्राणी. मला या देहाचं स्मरण आहे अखंड, आणि माझा देह पडला म्हणजे हा प्राण सोडून गेला की त्याला या देहाचं विस्मरण होतं. ज्या क्षणी विस्मरण होतं, मृत्यू ज्या क्षणी येतो, त्या क्षणी या देहाचा आणि माझा संबंध एकदा सुटला की त्याच्यातलं ममत्व राहत नाही, आणि माझा आणि त्याचा संबंध शिल्लक राहत नाही. तो पूर्णपणे वेगळा आहे. जो आत, हे अंतःकरणाचं, त्याला आपण असं म्हणूया, एक गोळा आहे. हे म्हणणं योग्य नाही, पण समजण्यासाठी म्हणून म्हणूया की तो अंतःकरणाचं सगळं अंतःकरण पंचक ते पुढे जातं,
त्याच्यामध्ये पाप पुण्याचं सगळं भेंडोळ असं तयार होतं आणि ती वासना त्या अंतःकरणासह जाते. हे आपल्याला समजण्यासाठीची शब्दरचना आहे बरं. वेदांतामध्ये ह्याला वेगळ्या परिभाषेत मांडतात, परंतु इथे आपल्याला कळावं म्हणून जन्मची असेना आणि यातनाही दिसेना, अवघे व्यर्थची कल्पना बळावली. ही केवळ आणि केवळ कल्पना आहे. हे खऱ्या अर्थाने तसं नाही. म्हणून स्वये आपणची जे आता इथे समर्थ म्हणतात, ज्याला तुम्ही जन्मच नाही म्हणता, नाही का. इथे आता विषय आला की जर समजा जन्मच नाहीये या कोणालाही, मग जन्म घेतो कोण, मग सत्संग कशाला हवा. ते इथे समर्थ म्हणतात, या सृष्टीचा नियम आहे. या सृष्टीमधला सापेक्ष विचार करत असताना सृष्टीचा नियम असा आहे, ज्याला जेवला आहे त्याचीच भूक शांत झाली, जो जेवला नाही त्याची भूक शांत होणार नाही. ज्याला पोहता येतं तोच पाण्यावर तरंगू शकतो, ज्याला पोहता येत नाही, जो शिकला नाही, त्याला तरंगता येणार नाही, तो पाण्यात बुडणार. याबद्दल काही शंका आहे का. शिष्य विचारतो, पोहणे नेणे तो बुडेल, यामध्येही शंका आहे का. नाही शंका. म्हणून समर्थ म्हणतात, ज्याला ज्ञान झालं त्यालाच फक्त कळलं आणि तेवढाच फक्त मुक्त झाला, बाकीचे सगळे अज्ञानी आहेत. स्वये आपण पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येथेही अनुमान करील ऐसा कोण. त्याला अनुमानाला काही थारा नाहीये. समर्थ म्हणतात, तैसे जयास ज्ञान झाले, ते तितुके तरले, ज्यासी बंधनशी तुटले तोची मुक्त. ज्याचं बंधन तुटलंय, या देहबुद्धीचं बंधन आहे, ते बंधन ज्याचं तुटलं तेवढाच फक्त मुक्त झाला. नेणे, आता जो मुक्त झालेला आहे ना, त्याला या बद्धाची कल्पना येत नाही. म्हणून ते समर्थ म्हणतात, आधी बद्धासारखे व्हावे. तुम्ही आधी बद्धासारखं व्हा, म्हणजे कळेल की त्याला काय बंधन पडलेलं आहे. अवघे होतय अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण. म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. हे सगळं समजण्यासाठी आधी पहिले मुक्त व्हावं लागतं, त्यालाच हे समजणार आहे, अन्यथा समजणार नाही. मग ही जी आशंका राहिलेली आहे, बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही. समर्थ म्हणतात, बंधन खऱ्या अर्थाने नाहीच आहे. पहिला जी आशंका होती की जन्मतो तो कोण, हे सगळं दिसतं, हे कसं काय आहे, तर खऱ्या अर्थाने हे झालेलंच नाहीये. बंधन घेते देहबुद्धीमुळे, देहबुद्धी वासनेच्या आधाराने आहे, परंतु ह्यातलं काही झालंच नाहीये. त्यामुळे जन्माला आलंय कोण आणि गेलंय कोण. परंतु हे केवळ आणि केवळ ज्ञानाला कळणारे, ज्याला ज्ञान झालंय त्याची ही भूमिका बरोबर आहे. त्याच्या दृष्टीने हे काही झालंच नाहीये, पण बाकीच्यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने हे झालंय आणि प्रत्यक्ष घडतंय. समर्थ म्हणतात, बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेढा लाविले सर्वही, यास उपावची नाही कळल्या वाचुनी. तेव्हा ते जे वेड लागलेलं आहे सगळ्यांना, म्हणजे आपल्या सगळ्यांना, आपण अज्ञानी आहोत आणि आपल्या सगळ्यांना या मायेने वेड लावलेलं आहे, त्याला उपाय नाही, बंधन तोडल्या वाचुनी. प्राणी भावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजची होये. एकदा का हे सगळं जाणलं की हे सगळं मिथ्या आहे. मी म्हणणारा हा जो मी आहे, हेच मुळी मिथ्यत्व आहे. मी देहाला मी म्हणतोय, पण तो मी आत आहे, या देहाच्या पलीकडचा मी आहे. ते एकदा का पटलं की मग हळूहळू आपल्याला ते कळणार आहे, आपल्या अनुभवाच्या प्रांतात येणार आहे, मग हे सुटणार आहे. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जन्माला, तैस्या विवेके म्हणे बद्धाला जन्म तो कोण. अरे विवेकी जो झालेला आहे, ज्याचा विवेक जागा झाला, ज्याला अनुभव आला, तो म्हणतो रे जन्माला येणारच कसा तू, असं तो म्हणतो. परंतु अज्ञानी जो आहे त्याच्या दृष्टीने हे सगळं खरं आहे. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे प्रचंड आणि ज्याचं जेवण झालेलं आहे, जो जेवलाय त्याला भुकेची कल्पनाच येणार नाही. कसं येईल, कारण त्याची भूक शमन झालेली आहे. ज्ञात्या जो आहे त्याची वृत्ती उगवलेली आहे. वृत्ती उगवणे म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा बोध होणे, पण तो देहबुद्धीच्या आधाराने न घेता प्रत्यक्ष सद्गुरु कृपेने मला स्वतः त्याचा अनुभव येणे, अशी ज्याची वृत्ती नाहीशी झाली, अहम वृत्ती ज्याची मावळली, त्याला हे आहे. बाकीच्यांना हे कळणार नाही.
बाकीच्यांसाठी ते परे आहे. येतुके नाशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. विवेकाच्या आधाराने अंतःकरणाची स्थिती कळेल. म्हणून विवेक जागा करा, की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सहज आणि सुलभ मिळतील. उरलेली प्रश्नांची उत्तरं समर्थ पुढल्या समासात देतात. जय जय रघुवीर समर्थ.